नमस्कार मुलांनो, 7व्या सामान्य विज्ञान वर्गात तुम्हा पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज आपण मानवांमध्ये पचन यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही अन्नामध्ये असलेले वेगवेगळे पोषक घटक, त्यांचे शरीरात होणारे उपयोग आणि हेतू आणि अन्न कसे घेतले जाते हे पाहिले आहे. बुरशी स्पष्टपणे समजून घ्या. वेगवेगळ्या प्राणी अन्न कसे घेतात हे पाहिले. प्राण्यांच्या त्यांच्या अन्न प्रकारानुसार वर्गीकरण कसं केले जाते हेही शिकलो. आता आपण पाहूया की प्राण्यांच्या पोषणात पोषक तत्वांचा गरजा कशा समाविष्ट आहेत, अन्न कसे घेतले जाते आणि ते शरीरात कसे वापरले जाते. शिकण्याचे उद्दिष्टे आपण यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. मानवांमध्ये पचनाची चरण दर चरण प्रक्रिया यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यापूर्वी सूचक शब्दावर लक्ष केंद्रित करा. सूचक शब्द: शोषण, अमिनो आम्ल, असिमिलेशन, पित्त, ब्युकल पोकळी, टोकदार दात, पचन, विसर्जन, फॅटी आम्ल, पित्त मूत्राशय, ग्लिसरॉल, इन्सिजर, अंतर्ग्रहण, यकृत, दुधाचे दात, मोलार, कायमस्वरूपी दात, अन्ननलिका, स्वादुपिंड, प्रीमोलार, लाळ ग्रंथी, विली, लाळ. संकल्पना नकाशा. दृश्य 6. कार्बोहायड्रेट सारख्या जटिल पदार्थ जे अन्नाचे घटक आहेत, शरीराद्वारे वापरण्यापूर्वी ते सोप्या पदार्थांमध्ये मोडले पाहिजेत. आता मानवाकडे येत आहोत. मानवांमध्ये पचन. मानव तोंडाने अन्न खातात, पचवतात आणि वापरतात. अन्नाचे वापरलेले भाग शौचास जातात. शरीरातील अन्नाचे काय होत आहे, चला पाहूया. अन्न हे सततच्या कालव्यातून जाते, जे तोंडाच्या पोकळीपासून सुरू होते आणि गुदद्वारावर संपते. या कालव्याचे विविध भागांमध्ये विभाजन करता येते. पहिले तोंडाची पोकळी, दुसरी अन्ननलिका, तिसरी पोट, चौथा लहान आतडे, पाचवा गुदाशयात संपणारे मोठे आतडे आणि सहावा गुद्यद्वार.
हे भाग एकत्रितपणे अन्ननलिका पचनमार्ग तयार करतात. अन्न विविध भागांमधून जात असताना अन्न घटक हळूहळू पचतात. पोटाच्या आणि लहान आतड्याच्या आतील भिंती आणि लाळ ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड यासारख्या तोंडाशी संबंधित विविध ग्रंथी पाचक रस स्त्राव करतात. पाचक रस अन्नातील जटिल पदार्थांचे सोप्या पदार्थांमध्ये रूपांतर करतात. पचनसंस्था आणि त्यांच्याशी संबंधित ग्रंथी मिळून पचनसंस्था तयार होते. चला पचनसंस्थेकडे वळूया. तर तुमची पचनसंस्था तोंडापासून सुरू होते. तोंड आणि पोटाची पोकळी. तोंडातून अन्न शरीरात घेतले जाते. अन्न शरीरात घेण्याचे प्रक्रियेला अंतर्ग्रहण असं म्हणतात. आपण आपल्या दाताने अन्न चघळतो आणि यंत्राप्रमाणे त्याचे लहान तुकडे करतो. दात्यांबद्दल जाणून घेणं खूप मनोरंजक आहे, बरोबर? हो, कारण आपण म्हणतो की दात आपल्या चेहऱ्याच्या निर्देशांक असतात. चला पाहूया. तपशिलात जाण्यापूर्वी हा तक्ता पहा. आपले दात दिसणाऱ्यात वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या कार्य करतात. प्रत्येक दात हिरड्यांमध्ये एका वेगळ्या सेक्टममध्ये रुजलेले असतात आणि आपण दात छेदून फाडणे, चावणे आणि पिसणे अशा विविध कारणांसाठी वापरतो. चला तर ते तक्ता भरा. पुढील मनोरंजक गोष्ट ज्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे ती म्हणजे लाळ. हे एका कृतीद्वारे अधिक चांगले प्रकारे समजून घेऊया. 2 परीक्षा नळ्या घ्या. त्यांना ए आणि बी असे लेबल लावा. चाचणी नळी ए मध्ये 1 चमचा उकडलेले तांदूळ आणि चावलेले उकडलेले तांदूळ चाचणी नळी बी मध्ये घाला. 3 ते 5 मिनिटे चावल्यानंतर 1 चमचा उकडलेला तांदूळ ठेवा. दोन्ही परीक्षा नळ्यांमध्ये 3 ते 4 मिलीमीटर पाणी घाला. आता प्रत्येक परीक्षा नळ्यांमध्ये आयोडीन द्रावणाचे 2 ते 3 थेंब घाला आणि निरीक्षण करा. तुम्हाला परीक्षा नळ्यांमध्ये रंग बदलताना दिसतो, कारण लाल स्टार्चचे विघटन करून साखरेमध्ये रूपांतर करते. मुलांनो, लाळेची भूमिका समजली का? आता पुढे जिभेवर लक्ष केंद्रित करा.
आता आपण लवकरच पुढील भागाकडे जाऊया. अन्ननलिका. अन्ननलिका. गिळलेले अन्न अन्ननलिका किंवा अन्ननलिकेमध्ये जाते. अन्ननलिका मान आणि छातीच्या बाजूने चालते. अन्ननलिकेच्या भिंतीच्या हालचालीमुळे अन्न खाली ढकलले जाते. ही हालचाल अन्ननलिकेद्वारे होते आणि अन्न खाली ढकलते. कधीकधी आपल्या पोटाला अन्न मिळत नाही आणि ते उलट्या होऊन बाहेर टाकले जाते. का? ही परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्या पोटाच्या कार्यप्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती असणे आवश्यक आहे. श्लेष्मल त्वचा पोटाच्या अस्तराचे रक्षण करते. आम्ल अन्नासोबत प्रवेश करणारे अनेक जीवाणू मारते. पोट. पोट हा अन्ननलिकेचा सर्वात रुंद भाग आणि जाड भिंतीची पिशवी आहे. त्याचा आकार एक चपटा जे सारखा आहे. ते एका टोकापासून अन्ननलिकेतून अन्न घेते आणि दुसऱ्या टोकापासून लहान आतड्यात उघडते. पोटाचे आतील अस्तर श्लेष्मल हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पाचक रस स्त्रवित करते. हे रस पोटातील माध्यम आम्लयुक्त बनवतात आणि पाचक रसायन कार्य करण्यास मदत करते. पाचक रस प्रथिनांचे सोप्या पदार्थांमध्ये विघटन करतात. त्वरित पुढील भागात जा. लहान आतडे. लहान आतडे खूप गुंडाळलेले असतात आणि सुमारे 7.5 मीटर लांब असतात. ते यकृत आणि स्वादुपिंडातून स्त्राव प्राप्त करते. शिवाय त्याची भिंत देखील रसस्रावित करते. यकृत ही एक लालसर तपकिरी ग्रंथी आहे जी उजव्या व्यासपीठाच्या वरच्या स्थानावर आहे. हे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. ती पिशवी साठवलेले पित्त रसस्त्रवित करते, जे पित्त मूत्राशय नावाची चरबीच्या पचनामध्ये महत्वाची भूमिका बजावते. ग्रंथी स्वादुपिंड ही एक पाकक्रीम रंगाची असते, जी पोटाच्या अगदी खाली असते. स्वादुपिंड रस कर्बोदके आणि प्रथिनेही कार्य करते आणि त्यांना सोप्या रूपांमध्ये बदलते. अंशतः अन्न आता लहान आतड्यांच्या खालच्या चौकीदार व्यक्तीतील समस्या आतडींसंबंधी रसाचे सर्व घटक पूर्ण करतो. कार्बोहायड्रेट्सच्या ग्लुकोज समोर साध्या साखरेमध्ये आणि अनेकांचे फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉलमध्ये आणि प्रथिने अमिनो ॲसिडमध्ये मोडतात. लहान आतड्यात शोषण. पचलेला अन्न आत आतडीच्या भिंतीतल्या रक्तवाहिन्यांमध्ये मऊ जाऊ शकतात. या प्रक्रियेला शोषण म्हणतात. लहान आतड्यांच्या आतील भिंतींमध्ये हजारो बोटांसारख्या वाढ असतात, ज्याला विली एकवचनी व्हील्स म्हणतात.
जे पचलेल्या अन्नाचे शोषण करण्यासाठी पृष्ठभागांचे क्षेत्रफळ वाढवतात. तिसरा, प्रत्येक व्हील्स मध्ये त्यांच्या पृष्ठभागाजवळ पातळ लहान रक्तवाहिन्यांचे जाळे असते जे पचलेले अन्न पदार्थ शोषून घेतात. शोषलेले पदार्थ रक्तवाहिन्यांवर द्वारे शरीराचे वेगवेगळ्या अवयवांमध्ये वाहून नेले जातात, जिथे ते शरीराला आवश्यक असलेल्या प्रथिने सारख्या जटिल पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जातात. याला आत्मसात म्हणतात. पाचवा, पेशींमध्ये ग्लुकोज ऑक्सिजनच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात विघटित होते आणि ऊर्जा सोडली जाते. पचलेले अन्न आणि शोषलेले नसलेले अन्न मोठ्या आतड्यात प्रवेश करते. आता अन्ननलिकेचा शेवटचा भाग. मोठे आतडे. मोठे आतडे लहान आतड्यांपेक्षा रुंद आणि लहान असते. ते सुमारे 1.5 मीटर लांबीच्या असते आणि पचलेल्या अन्नपदार्थांमधून पाणी आणि काही क्षार शोषून घेण्यात भूमिका बजावते. उर्वरित कचरा गुदाशयात जातो आणि अर्धघन विष्ठेच्या स्वरूपात तिथेच राहतो. वेळोवेळी मल गुदद्वारातून बाहेर काढला जातो. याला उत्सर्जन असं म्हणतात. इतकेच. तुम्हाला आपल्या पचन संस्थेचा अद्भुत ज्ञान मिळाला आहे.